महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा पिस्तूल। 2 महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा गावठी पिस्तुले। 5,000 रुपयाला पिस्तूल मिळतोय। काय पोलीस करतायत? कुणासाठी हे पिस्तूल आलेत? कशासाठी आलेत? कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आलेत? कुणाला हे लोक गोळ्या घालणार आहे? काय यांचा हेतू आहे? काय यांचा प्लान आहे? काय करता आमचं इंटेलिजन्स? शोधून काढा कशासाठी आलेत, कोण आहे त्याच्या पाठीमागे, कोण पैसा पुरवताय या सगळ्यांना, कोण त्यांचे हात मजबूत करताय। तो राजकारणी असेल, लहान असेल, मोठा असेल, कदाचित तो समाजकारणी असेल। समाजकारणी जर खरा असेल ना, तो असले धंदे करणार नाहीत। हे असले धंदे जे आहेत ना, हे राजकारणी लहान मोठे, कुणाला जिल्हा परिषदेला जायचंय, कुणाला आमदार केला जायचंय, कुणाला खासदार केला जायचंय, जे आहेत ते भीतीने मदत करतायत। ज्यांना व्हायचंय ते काहीतरी आणखीन मतं आम्हाला मिळतील म्हणून मदत करतायत। लक्षात ठेवा। पुन्हा मी सांगतोय महाराष्ट्रातील सर्व जनतेला, अशा रीतीचे जे गुंड करणारे, गुंडगिरी करणारे जे लोक आहेत, त्यांना पाठिंबा देणारे, त्यांना पैसा पुरवणारे, गाड्या पुरवणारे, त्यांच्या पाठीशी कधी उभे राहू नका। त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।